महत्वाची बातमी आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। मनीषा वाघमारेंसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। 21 बँक खात्यांमधून लाखो रुपये जमा करण्यात आले आहेत। धनंजय लोखंडे वाघमारेंमध्ये संशयास्पद कॉल्स झालेत, चॅट्सही झालेत। 21 खात्यांसंदर्भात सीबीआयचा तपास सध्या सुरू आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, पुणे पोलिसांनी काल मनीषा वाघमारेला नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान संशय असल्यामुळे काल तिला ताब्यात घेतलं होतं आणि आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कारण नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान वाघमारे आणि जो लोखंडे आहे त्याच्यामध्ये व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 21 खात्यांच्या माध्यमातून मनीषा वाघमारे यांच्या खात्यामध्ये लाखो रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे नेमकं हे खाती कोणाची आहेत आणि लाखो रुपये हे कशासाठी देण्यात आले होते, ऍडमिशनचा काही व्यवहार आहे का, केला जातो। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर वाघमारेंच्या खात्यात 21 जणांकडून लाखो रुपये जमा झाले, त्यामुळे हा आणखी एक धागा या तपासात उघड झालेला आहे। सध्या या संदर्भातला जो तपास आहे सीबीआय कडून सुरू आहे।